हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेला नवरा अन उघड झालेलं गुपित. माळशिरसजवळचं एक लहानसं गाव, साखरगाव. गावाचं वातावरण सकाळपासूनच एकदम चिडचिडं झालं होतं. कारण होतं शशिकांत पाटील गायब झाल्याचं. घरातल्या बायका, शेजारी सगळेच कुजबुजत होते. पण एकच माणूस शांत होतं, कमला पाटील, म्हणजेच शशिकांतची बायको. कमलाचं वय 45च्या आसपास होतं. दिसायला गावरान पण ठसक्यातली होती. अंगावर बारीक साडी, गळ्यात काळ्या मण्यांची माळ होती अन चेहऱ्यावर कायम एक गूढ हास्य असायचं. माझा शशिकांत असा काही निघून जाईल वाटलं नव्हतं गं, पण कुठं गेलाय ते माहीत नाही, असं म्हणत ती गावातलं पोलीस स्टेशन गाठते. पोलिसांनी शोध सुरू केला. शशिकांत शेवटचा दिसला होता तो गावातल्या पाणंदीत आणि तो तिथून गायब झाला. गावातलं वातावरण तापलं होतं, पण कमलाचं वागणं सगळ्यांना खटकत होतं. म्हैस बांधायला गेलेली अन त्याच्या माजोरी अंगावरून येते, पण ही बया मात्र दिवसभर नटून बसलेली असते. कुजबूज सुरू झाली. काही दिवसात गावात सागर पाटील नावाचा तरुण परततो. 28 वर्षाचा. लहानपणी गाव सोडून गेलेला होता आणि आता तो शहरातून परत आलेला. सागर गावात आल्यानंतर कमला जरा जास्तच हसत होती. अरे सागरराव, दार बांधून घ्या हो, रात्री गारवा असतो फार, कमला गूढपणे हसत म्हणायची. सागरला पहिल्या रात्रीच जाणवलं की कमलाबाईच्या नजरा काही वेगळ्याच आहेत. एका रात्री वीज गेली. सागरच्या घरात कुणी नव्हतं. अचानक खिडकीवर टकटक वाजलं. सागर, दरवाजा उघडा ना, मला थोडं पाणी हवं होतं, कमलाचा आवाज आला. दरवाजा उघडला अन तिच्या काळसर ओलसर देह वाऱ्यावर डोलत होता. साडी खाली सरकलेली होती. तुझ्या अंगावर असा घाम का? घाबरलास का रे? कमलाने विचारलं. सागर थोडा थरथरला, पण थोड्या वेळात त्यांच्यात गावठी आकर्षण उफाळून आलं. ते रात्री एकमेकात गुंतले. त्यानंतर हे गुपित अनेक रात्री चालू झालं. एक दिवस गावात एक गोष्ट पसरली. शशिकांत पाटीलचं शरीर ओढ्याजवळ सडलेलं सापडलं. पोलीस संशयाच्या दिशेने सागरला पकडतात, पण चौकशीत सागर फाटतो. माझं तिच्याशी प्रेम होतं, पण मी त्याला मारलं नाही. तपासात समोर आलं, शशिकांतला विष देऊन मारलं गेलं होतं. कमलावर संशय आला. पोलिसांनी जबरदस्तीने शोध घेतला आणि तिच्या खोलीतून सागरच्या नावाची चिठ्ठी, त्याचे फोटो अन एक जुनी विहिरीचं रसायन बाटली सापडली. कमला कबूल करत नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं शांत गूढ हसू सगळं सांगून जातं. कमला पकडली जाते. सागर गाव सोडून जातो. गावात आजही रात्री जर आवाज आला तर लोक म्हणतात, शू, शांत रहा, कमला पाटील परत आली की काय? आपली ही कथा
तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.